तुम्हाला शिवता तर खूप चांगलं येतंय, परंतु तुमच्या कपड्याला फिनिशिंग येत नाहीये। जसं की रेडीमेड कपड्यांना जो लुक असतो तशा पद्धतीचा लुक तुम्हाला तुमच्या कपड्यामध्ये दिसत नाहीये। तुम्ही काहीही शिवा, ब्लाऊज शिवा, ड्रेसेस शिवा किंवा मग फ्रॉक, गाऊन वगैरे काहीही शिवा, याच्यामध्ये खूप छान पद्धतीने असा प्रोफेशनल लुक कसा द्यायचा आहे, ती फिनिशिंग कशा पद्धतीने द्यायची आहे, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या 5 गोष्टी जर का तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्या जर का तुम्ही तुमच्या कामामध्ये वापरल्यात तर तुमचे जे कपडा आहे, जसं की तुम्ही ब्लाउजेस शिवत असाल किंवा ड्रेसेस शिवत असाल जे काही, तर त्याला फिनिशिंग अगदी छान आणि सुंदर अशी येणार आहे, एकदम रेडीमेड कपड्यासारखे। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या, कारण की येणारे आपले जे काही व्हिडिओज असणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला शिलाईविषयी भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। तर बघा, फिनिशिंगसाठी महत्त्वाची पहिली गोष्ट, जर तुम्ही अस्तरचं ड्रेस शिवत असाल किंवा ब्लाऊज शिवत असाल, बऱ्याच वेळेस काय असतं माहिती आहे, अस्तर जे आहे ना ते आपण डायरेक्ट घेतो आणि कटिंग करायला लागतो। तसं नाही करायचं आहे। अस्तर अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पाण्यातून काढून घ्यायचं आहे, ते वाळवायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रेस करायची आहे आणि मग कटिंग करायची आहे। नेहमी कटिंग करत असताना जे काही तुम्ही अस्तर वापरणार आहात त्याला आणि जे काही तुमचं मेन फॅब्रिक आहे त्याला व्यवस्थित अशी प्रेस करणं गरजेचं आहे। तुम्हाला माहिती आहे, कपड्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण स्टिचिंग करणार आहोत, कटिंग करत असताना आणि स्टिचिंग करत असताना जास्तीत जास्त वापर प्रेसचा करायचा आहे, कारण की त्याच्यामुळे आपल्या कपड्याची जी फिनिशिंग आहे ना ती खूप छान दिसते। आणि जेव्हा आपला कपडा रेडी होतो, म्हणजे जे काही आउटफिट आपण तयार करणार आहोत ते जेव्हा रेडी होतं ना, तर तेव्हा त्याचा जो लुक आहे ना तो खूप छान असा दिसत असतो। त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही कटिंग करत आहात, कटिंग करण्याच्या वेळेस आपलं जे काही मेजरमेंट आहे ते अगदी परफेक्ट असलं पाहिजे, त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, बरोबर। कटिंग करण्याच्या टिप्स तुमच्या लक्षात आल्या आहेत। अगोदर अस्तर धुवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ते स्वच्छ वाळवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याला प्रेस करायचे आहे, मेन फॅब्रिकला पण प्रेस करायची आहे आणि प्रॉपर मेजरमेंटनुसार ते आपण कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करून झाल्यानंतर आता वेळ येते आपली शिलाईची। तर शिलाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे आपली जी काही शिलाई आहे ना ती अगदी प्रॉपर असली पाहिजे, सरळ असली पाहिजे, वाकडी तिकडी नसायला पाहिजे। कधी कधी काय होतं माहिती, आपण जेव्हा पण म्हणजे ज्या नवीन असतील शिकणाऱ्या त्यांच्यासाठी ही टिप्स उपयोगी राहणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जे शिलाई मशीनचा जो दाब असतो त्या दाबला एक खाच असते, ती गाईडलाईन पकडायची आहे आणि त्यानुसार आपल्याला शिलाई मारायची आहे। म्हणजे आपली जी काही शिलाई आहे ना ती सरळ येणार आहे, वाकडी तिकडी होणार नाही आहे। सरळ शिलाई दिसल्यानंतर आपला जो काही ड्रेस आहे किंवा जे काही ब्लाऊज आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये दिसतं। त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही शिलाई मारणार आहात, म्हणजे जेव्हा तुम्ही आउटफिट तयार करायला घेणार आहात, मशीन चालू करणार आहात, तेव्हा मशीनची जी काही शिलाई आहे ती एकसारखी असायला पाहिजे, कमी अधिक नाही करायची आहे। किंवा मग कुठेतरी धागा सुटतोय किंवा मग खालचं बॉबिनचा जो धागा आहे तोच लूज पडलेला आहे, तर तसं नाही असायला पाहिजे। धागा अगदी प्रॉपर टाकायचा आहे मशीनमध्ये, बॉबिनमध्ये पण अगदी प्रॉपर असा धागा असला पाहिजे, म्हणजे आपली शिलाई एकदम व्यवस्थित येणार आहे। त्याच्यानंतर आपलं आउटफिट जे आहे ते तयार होतंय, म्हणजे ब्लाऊज, ड्रेस तुम्ही जे काही स्टिच करत असाल ते आपलं तयार होतंय, तेव्हा आपण जी पण शिलाई मारणार आहोत, म्हणजे समजा आता तुम्ही जर कटोरी ब्लाऊज शिवत असाल तर कटोरी तुमची जॉईंट झाली आहे, बरोबर, साईड पीसला तुम्ही कटोरी जॉईंट केली आहे, तर त्याच्यावरती शिलाई मारल्यानंतर लगेच त्याच्यावरती प्रेस फिरवून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग आपली एकदम व्यवस्थित बसते, ठीक आहे। त्याच्यामुळे पण फिनिशिंग छान येते। प्रेस फार महत्त्वाची आहे आपल्या शिलाई कामामध्ये, ओके। त्यानंतर जेव्हा आपण आपला आउटफिट तयार करतो तर जे काही जॉईंट केलेले भाग असतात आपले, त्याचे धागे दिसतात बघा, ते धागे अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि ओव्हरलॉक मशीनचा वापर आवर्जून करायचा आहे।
ओव्हरलॉक केल्यामुळे काय होतं माहिती आहे, धागे आपले पॅक होऊन जातात आणि त्यामुळे आतली जी फिनिशिंग आहे, म्हणजे कपड्याच्या बाहेर जेवढी फिनिशिंग पाहिजे तेवढीच आपली आतली फिनिशिंग पण छान असली पाहिजे. तर त्यामुळे ओव्हरलॉक मशीन वापरल्यामुळे आपली जी आतली फिनिशिंग आहे ती एकदम छान दिसते. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे ओव्हरलॉक मशीन नाही आहे. सिंपल आहे. जर तुम्ही साधी मशीन जरी असेल ना तरी पण तुम्ही झिगझॅग त्याच्यावरती शिलाई घेऊ शकताय. ओके. किंवा मग जर तुमच्याकडे पिकोचं मशीन असेल तर पिकोच्या मशीनची जी झिगझॅग शिलाई असते जी आपण फॉलसाठी वापरतो खालच्या साईडने, त्याच्याने पण तुम्ही इथे शिलाई मारू शकताय जर तुम्ही घरातून चालू केलेलं असेल तर. याच्यानंतर बघा, सगळे जे काही धागे आहेत आपले ते कट करून घ्यायचे आहे. पूर्ण आउटफिट तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फिनिशिंग सहित प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस फार महत्त्वाची आहे. जसं तुम्ही तुमच्या कपड्याला प्रेस करणार आहात ना तसा कपड्याचा लुक छान दिसतो. आणि अगदी लास्टला जेव्हा तुम्ही प्रेस करणार आहात, म्हणजे कपडा पूर्ण रेडी झाला, तुमचा ड्रेस जसा रेडी झाला आहे आणि मग लास्टला तुम्ही जेव्हा त्याला प्रेस करणार आहात ना, अगदी रेडीमेड कपडा जसा दिसतो ना तसाच आपला जो कपडा आहे, जो शिवलेला आपण स्वतः तयार केलेला, तो तशा पद्धतीने दिसतो. ह्या ज्या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, ह्या जर का तुम्ही तुमच्या कामामध्ये वापरल्या अगदी व्यवस्थित पद्धतीने, जसं मी सांगितलं आहे तसं, तर तुमचं काम जे आहे ना ते अगदी फिनिशिंग सहित होणार आहे. बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असतो की कपडा तर मी व्यवस्थित शिवून घेते परंतु त्याला फिनिशिंग येत नाही. तर ह्या फिनिशिंगसाठीच तुम्हाला ह्या ज्या टिप्स आहेत त्या वापरायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे इथे मैत्रिणींनो, जेव्हा पण तुम्ही शिलाई करणार आहात ना तर कपडा जो आहे ना तो खेचायचा नाही आहे. म्हणजे एखादा पार्ट तुम्ही जॉईन करताय, एखादं समजा तुम्ही स्लीव जॉईन करताय किंवा गळ्याचा पार्ट जो आहे तो जॉईन करताय, तर कपडा बिलकुल तुम्हाला खेचायचा नाही आहे. न खेचता आपण तिथे शिलाई जी आहे ती मारायची आहे. आणि जेव्हा तुम्ही गळे तयार करणार आहात, आता हा बघा माझा हा गोल गळा आहे बरोबर. गोल गळ्याला अगदी राऊंडमध्ये आपली शिलाई असली पाहिजे. जेव्हा आपण चौकोनी गळा घेणार तर अगदी ते कॉर्नर जे आहेत ना ते बरोबर आले पाहिजे. चौकोनी गळा असो, पंचकोनी गळा असो किंवा मटका गळा असो किंवा पान गळा असो, तर जिथे आपल्याला कॉर्नर पाहिजे ना तिथे आपला बरोबर कॉर्नर आला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या, जसं मी मगाशी सांगितलं, तर तुमच्या कामामध्ये व्यवस्थितपणा येणार आहे आणि तुमचं काम हे फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, ह्या सर्व टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहे. आणि फॉलो केल्यानंतर तुमचं जे काही आउटफिट आहे, ब्लाऊज किंवा ड्रेस, हे कशा पद्धतीचं दिसतंय याची कमेंट मला नक्की करायची आहे. म्हणजे खरोखर त्याला फिनिशिंग येते का, ही कमेंट मला नक्की करायची आहे. अजून एक मैत्रिणींनो, जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील शिलाईचे, जसे की ब्लाउजेस, ड्रेसेस, नऊवारी साडी, लेहेंगा, फ्रॉक, तर आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग. गुगल प्ले स्टोरवरती तुम्ही सर्च करू शकताय. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय. ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपचं नाव आहे दीप्स कोचिंग. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जो आहे तो शेअर पण करायचा आहे, म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट होणार आहे. आणि चॅनल जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे आपले जे काही व्हिडिओज असणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो स्किप होणार नाही. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच पद्धतीचे नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.